रिक्षा चालकांच्या दरवाढीच्या विरोधात आता रिक्षा चालक जे आहेत ते आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे। मी सध्या उभा आहे कल्याण पश्चिम परिसरामध्ये। विशेषतः पाहायला गेलं तर कल्याण पश्चिमेमध्ये 20,000 पेक्षा जास्त रिक्षा चालक जे आहेत ते या ठिकाणून रिक्षा चालकांची आवक जावक जी असते ती या ठिकाणी होते। दररोज या ठिकाणी लाखो प्रवासी प्रवास करतात, त्यापैकी अनेक प्रवासी जे आहेत ते या ठिकाणी रिक्षाचा वापर करतात। आपण पाहू शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रिक्षा जे आहेत ते लागलेले आहेत। सगळ्याच रिक्षांचे दर देखील या ठिकाणी लागलेले आहेत। विशेषतः पाहायला गेलं तर आता प्रशासनाकडनं या रिक्षा चालकांचे जे मीटर आहे दराप्रमाणे या ठिकाणी त्याची नोंदणी करण्याचे सांगितले आहेत आणि नेमकं त्यामुळे 1 रुपया दर हा प्रशासनाकडनं वाढवण्यात आला आहे। मात्र तो दर 2 रुपये वाढवण्यात यावा अशी मागणी करत रिक्षा चालक जे आहेत तो आंदोलनाचा इशारा दिलेला आहे। नेमका यांच्या काय भावना आहेत आपण जाणून घेऊया। सर, काय सांगाल ज्या पद्धतीने आता 1 रुपया दर वाढवलेले आहेत, काय तुम्हाला नेमकं वाटतं? एक तर 1.5 वर्ष झालं, फक्त आम्हाला 1.5 वर्ष झालं आम्हाला 26 रुपये मीटर केलेले आहे। आता 1.5 वर्षानंतर सांगायचं तर 1 रुपया वाढवा, 27 करा। आमचं म्हणणं असं आहे का आम्हाला तर 1 रुपयाचा दर वाढ आहे ते आम्हाला काय परवडण्यासारखे नाही आहे, कारण की ते त्याच्यासाठी करण्यासाठी पण 1 ते 1.5 हजार रुपये खर्च आहे। परत आज जो खर्च स्पेअर पार्ट आहे, पेट्रोल आहे, ऑइल आहे, त्याचे वाढलेले दर। आज पहिले 220 रुपये ऑइल होतं, ते आज 320 रुपये लिटर ऑइल झालेलं आहे। याचं कोण लक्ष देत नाही। जे आम्हाला 76 रुपये CNG होता किलो, तो 86 रुपये किलोमीटर CNG फुटला आहे आणि फक्त 1 रुपये भाडेवाढ दिले। आमच्यामध्ये तोंडाला पाणी पुरण्यासारखं होतं आहे। पण आमचा CNGचे बाटलाचे पैसे आमचे 800 रुपये होते, ते 88 रुपये झाले। फक्त आम्हाला ती भाडेवाढ आम्हाला ती नको आहे। आम्हाला किमान आम्हाला 28 रुपये भाडेवाढ पाहिजे। किमान 2 रुपयाची भाडेवाढ दिली तर आम्ही ती भाडेवाढ घेणार, नाहीतर आम्ही ती मीटर रिकॅल्क्युलेशन करणार नाही। हाय त्या स्थितीत आम्ही त्या प्रवाशांना सेवा देऊ, काही हरकत नाही। आमच्या तोंडाच्या पानं पुसण्यापेक्षा आम्हाला 1 रुपयाचा तुकडा टाकायचा नका टाकू, आम्हाला नको तुमची भाडेवाढ। आम्ही त्या प्रवाशांना ज्या आज 26 रुपये प्रमाणे शेअरिंग रूटने जातात प्रवाशांना घेऊन आमचे रिक्षा चालक त्याच दराने रिक्षा प्रवाशांना सेवा देतील। पुढची भूमिका काय असणार आहे? तुम्ही काय करणार समजा 2 रुपये वाढून नाही दिले? आम्ही परिवहन मंत्री, परिवहन आयुक्त आणि संबंधित RTO कार्यालय यांच्याकडे पत्रव्यवहार करून मागणी करणार। ही शासनाने आम्हाला भाडेवाढ दिलेली आहे ती आम्हाला मंजूर नाही। आज मोठ्या प्रमाणात महागाई वाढलेली आहे। रिक्षा चालक आमचा कसंबसं छोट्या उत्पन्नामध्ये घर चालवतो आहे। शासनाने ही जी 1 रुपया भाडेवाढ दिली ती आमची थट्टा आहे, पूर्ण चेष्टा शासनाने केली आहे। सर्व बाबींचा विचार करून आणि महागाई निर्देशांकानुसार शासनाने आम्हाला कमीत कमी 2 रुपये तरी भाडेवाढ द्यायला पाहिजे होती, असं आमचं ठाम मत आहे। तुमची काय भावना आहे? कशा पद्धतीचं आंदोलन किंवा पुढच्या काय भूमिका तुम्ही तुमच्याकडनं घेणार आहात? नेमकं तुम्ही काय पुढची भूमिका काय असणार आहे तुमची? ज्या समजा दर वाढ नाही झाली तर आंदोलन करणार किंवा वेगळं काय तुमची भूमिका? हां, जर आमची दरवाढ नाही झाली तर आम्ही आंदोलन करण्याचा इशारा सरकारला देऊ आणि आम्ही कट्टर खूप असं आंदोलन करू की पुढे आम्हाला आमच्या मागण्या पूर्णतः पास झाल्याच पाहिजेत, असं आम्ही मोठं आंदोलन करू। एकीकडे पेट्रोलचे दर वाढले, दुसरीकडे दळणवळणच्या वस्तू वाढल्यात, तर आत्ता नेमकं तुम्ही RTOला काय इशारा देणार आहेत? कधीपासून तुम्हाला त्यांनी नियम बनवलं की एवढ्या दिवसात केलं पाहिजे, काय तुमच्या इकडनं काय इशारा आहे? आमची ते हा महागाई खर्च वर्षभराचं ती महागाई आहे, जो भत्ता आहे म्हणजे महागाईचा भत्ता जो असतो, आता 1 रुपया दर ही 1 रुपया ही फार कमी अमाऊंट झाली। आज रिक्षा चालकाला खर्च तेवढाच आहे जेवढा तुम्हाला सांगायला गेलं सर्वसामान्य, जसं काय प्रत्येकाला पगाराची वाढ होते, हे होते, इंधनाचा खर्च आहे, पासिंगची फीज आहे, पासिंगची फी वाढली ही, मग नंतर जसं काय गॅस आहे, गॅसचा बाटला पासिंग असतो त्याचे दर भरावे लागतात। हा सर्वसामान्यला पब्लिकला जो खर्च तसाच रिक्षा चालकाला आहे। आणि इंजनचा तेल जे असते ते पण त्याचे पण दर वाढले आहेत। ते 1 रुपये ही फार छोटी अमाऊंट आहे। जर हे 2 रुपये आम्हाला वाढ दिली नाही तर आम्ही हा संप नक्कीच करणार आणि निश्चित करणार। आम्हाला ही वाढ झालीच पाहिजे, त्याशिवाय आम्ही माघार हटणार नाही। नाहीतर हाय त्याच्यातच आम्ही चालू, पण सरकारने दिलेली ही आम्हाला ही मान्यता नाही आहे। 1 रुपयाची वाढ बिलकुल आम्ही स्वीकारणार नाही। एकंदरीत पाहिलं तर ज्या पद्धतीने आता प्रशासनाने 1 रुपयाची दरवाढ केलेली आहे त्याच्या ठिकाणी 2 रुपये दरवाढ करावी, अन्यथा आम्ही उग्र आंदोलन करू असा इशारा कल्याणच्या ज्या संघटना असतील किंवा रिक्षा चालक असतील यांनी RTOला आणि प्रशासनाला दिला आहे। त्यामुळे येत्या काळामध्ये नेमकं
प्रशासन याच्यावरती काय निर्णय घेतं याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. कॅमेरा पर्सन निर्मल चेतनसह सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.